हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाण्यात भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशींची निवड. उद्या कोकण आयुक्त कार्यालयात जाऊन गट स्थापन करणार. तर कोल्हापुरात भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधवांची नियुक्ती. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न. जोरगेवार भांगडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. चंद्रपूर महानगरपालिकेत नवी समीकरणं जुळण्याची चिन्ह. पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करू. गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर शिवसेनेच्याही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार. अंबादास दानवेंची शिवसेनेत येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं उदय सामंतांचं मोठं विधान. मात्र सामंतांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. अंबादास दानवेंनी सामंतांचा दावा खोडला. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही. कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेलं आपल्याला सहन होत नाही. जामिनावर सुटलेल्या विकास गोगावलेंचं मोठं विधान. आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला गिरीश महाजनांची भेट. उद्याच्या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघेल. महाजनांना विश्वास. तर लाँग मार्च मात्र सुरूच राहणार. पन्हाळगडावरील तलावात 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना एकवटणार. भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान होणार मोठा करार. युरोपातील 27 देशांसोबत होणार करमुक्त व्यापार. संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावरही होणार सहमती. T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबो इथं होणाऱ्या भारत-पाक सामन्याचा सस्पेन्स कायम. बांगलादेशाच्या समर्थनार्थ सामन्यावर PCB टाकू शकते बहिष्कार. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी पाहूया. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागून आता 10 दिवस उलटलेत. भाजप शिवसेनेला एकहाती बहुमत मिळूनही अद्याप मुंबईचा महापौर आणि सत्ता स्थापन झालेली नाही. एवढंच नाही तर महापौर आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी विजयी उमेदवारांची गट नोंदणीही अजून झालेली नसल्याचं स्पष्ट आहे. आज शिवसेना शिंदे गटाकडून 29 विजयी नगरसेवकांची गट नोंदणी होणार असून भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या गट नोंदणीचा मुहूर्त अद्यापही ठरलेला नाहीये. भाजप शिवसेना एकत्रित लढून 118 जागी विजयी झाल्यानंतर दोघांकडून एकत्रित गटनोंदणी केली जाईल अशी चर्चा होती. मात्र असं प्रत्यक्षात होताना तरी दिसत नाहीये. त्यामुळे आता निकालानंतर 10 दिवस उलटून गेल्यानंतरही शिवसेना भाजपच्या सत्ता स्थापनेची समीकरणं जुळली नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. पुढच्या बातमीकडे वळूया. राज्यात रंगांवरून सुरू झालेलं राजकारण आता बेरंग होत चाललंय. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते. जलीलांनी केलेल्या जहाल वक्तव्यावर तितक्याच तिखट प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे राजकीय वाद स्फोटक वळणावर पोहोचलाय. रंगांवरून सुरू झालेलं राजकारण अधिक गडद होत असून त्यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं. हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम. आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे. मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या.
तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही. हिंदुस्तान का रंग बदलने की भाषा बंद करो। मुंबई महाराष्ट्र ये छत्रपति शिवाजी महाराज का जो भगवा ध्वज शौर्य का हिंदुस्तान की संस्कृति का प्रतीक है। हाथ लगाने जाओगे हाथ जल जाएंगे। आता एकीकडे किरीट सोमय्या आणि नितेश राणे हे नेते इम्तियाज जलील आणि सहर शेखवर घणाघात करतायत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते गणेश नाईक मात्र वेगळी भूमिका घेत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला. म्हणून गणेश नाईक लोकांसाठी ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू, एखाद दुसरा भगवा म्हणतो. म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाहीये. सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत. हिरवा निसर्गाचा आहे, भगवा निसर्गाचा आहे, निळा निसर्गाचा आहे, पांढरा निसर्गाचा आहे. सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. महानगरपालिका निवडणुकांदरम्यान राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर गणेश नाईक आणि शिवसेनेतला हा वाद शमला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा एका नवा वादाला भडका उडालाय. पालिका निवडणुकीत ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप शिवसेनेनं युती केली होती, पण त्यावरून आता गणेश नाईकांनी एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली आहे. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकावं हे मी आजपर्यंत बोलतो. पण तर काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं. ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे. आणि मला जाणवते की ठाण्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा खुश नाही, कल्याणमधला कार्यकर्ता खुश नाही, उल्हासनगरला मध्ये कार्यकर्ता खुश नाही. नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना गॅरंटी होती की निगोशिएशन आम्ही युद्धात जिंकलो आणि तात हारलो, कधी असं होतच नाही. गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं. गणेश नाईक खबरदार. इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक अवकातीत राहा. आता दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं या वादात तेल ओतण्याचा प्रयत्न केलाय. नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. आता या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील भाषणात गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं वाद झालाय. भाषणादरम्यान वनविभागाच्या एका महिला पोलिसानं महाजनांना जाब विचारले. जाब विचारल्यानं महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंबेडकरांच्या भाषणात नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने महाजनांना विचारलं होतं जाब. आंबेडकरी समाजानं मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. भाषणात आंबेडकरांचा उल्लेख न केल्याच्या मुद्द्यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त केलाय. पक्षानं परवानगी दिल्यास नामोनिशाण साफ करणार असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. तर शिवसेनेकडूनही गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नसल्याचं वक्तव्य जामिनावर सुटलेला विकास गोगावलेंनी केलंय.